नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। बघा, आपण लास्ट सेशनमध्ये ऑप्शनल सब्जेक्टचं सिलेक्शन कसं करायचं याबद्दल डिस्कस केलेलं होतं। म्हणजे आपला येणारा पॅटर्न जे आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करतो तो म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट। तर हे ऑप्शनल सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि त्याचं सिलेक्शन कसं करायला पाहिजे, कुठले कुठले क्रायटेरिया तुम्ही कन्सिडर करायला पाहिजेत, त्याचं एक डिटेल ॲनालिसिस जे आहे ते आपण लास्ट सेशनमध्ये घेतलं होतं। आता आजचं आपलं जे सेशन असणार आहे त्यामध्ये आपण पर्टिक्युलरली एक ऑप्शनल डिस्कस करणार आहोत, जो आहे समाजशास्त्र, म्हणजे जे आहे सोशोलॉजी। बघा, आता तुम्हाला जे एकंदरीत किंवा तुम्हाला जे टोटल 24 ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहेत, तर त्यापैकी सोशोलॉजी हा एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे तुम्हाला, ज्याला मराठीमध्ये आपण समाजशास्त्र म्हणतो। तर एक्झॅक्टली हा सब्जेक्ट काय आहे आणि याच्यामध्ये नेमका आपल्याला कशाचा स्टडी करायचा आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे क्रायटेरिया सिलेक्शन करताना आपण बघितले होते, म्हणजे ऑप्शनल सिलेक्ट करत असताना कुठले कुठले क्रायटेरिया तुम्ही कन्सिडर करायला पाहिजे, तर त्या सर्व क्रायटेरियांवर सोशोलॉजीचा परफॉर्मन्स कसा आहे, तर हे सर्वांचं सखोल डिस्कशन जे आहे हे आपण आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहे। तर बघा, वन बाय वन आपण सुरू करू। आता हे एकंदरीत ऑप्शनल सब्जेक्टचं वेटेज काय आहे हे तुम्हाला माहीतच आहे ऑलरेडी, की तुम्हाला मेन्सला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, म्हणजे मेन्समध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग करायची आहे। त्यापैकी तुमचे सर्व जीएस जे आहेत ते 250 मार्क्स ईच आहेत। त्यापैकी लास्ट जे 2 जीएस आहेत हे ऑप्शनलचे आहेत, राईट। 250 म्हणजे असे टोटल 500 मार्क्सचा तुमचा ऑप्शनलचा पेपर राहणार आहे। तर तुमची ग्रँड टोटल जी असते ती असते 1750। या आउट ऑफ 1750 ऑप्शनल किती मार्क्सचा असतो? 500 मार्कांचा असतो। तर याचं इम्पॉर्टन्स काय आहे हे आपल्याला माहीतच आहे। तर आता आपण डायरेक्टली सुरू करू, ते म्हणजे समाजशास्त्र। आता समाजशास्त्र हा सब्जेक्ट सिलेक्ट करत असताना नेमका आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे किंवा आपला एरिया ऑफ फोकस काय असणार आहे ते बघा। तर आपल्यापैकी मॅक्झिमम स्टुडंट जे आहेत तर ते टेक्निकल बॅकग्राऊंडचे असणार किंवा सायन्स बॅकग्राऊंडचे असणार, म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन हे सायन्समधून झालेलं आहे किंवा कॉमर्समधनं झालेलं आहे किंवा 11-12मध्ये सायन्स आहे। तर अशांसाठी मी सांगते बघा, आपण जनरली 2 कॅटेगरी करतो सब्जेक्टची। कसं बघा, एक असते सायन्स, ज्याला आपण कोर सायन्स पण म्हणणार, ठीक आहे, आणि एक असते सोशल सायन्स, ठीक आहे। आता सोशल सायन्समध्ये तुमचे कुठले सब्जेक्ट येतात, तर तुमचं हिस्ट्री जे आहे, त्यानंतर जॉग्राफी जे आहे, त्यानंतर पॉलिटी आहे, देन इकॉनॉमी आहे। तर हे असे सब्जेक्ट जे स्पेसिफिकली सोशल आस्पेक्टचा स्टडी करतात, सोशल आस्पेक्टवर फोकस करतात, त्यांना आपण काय म्हणणार? सोशल सायन्स। आणि तुमचे जे फिजिक्स असतात, केमिस्ट्री असतात, ते कुठले झाले? दॅट इज द कोर सायन्स। आणि त्यामध्येच एक कॅटेगरी येणार अप्लाइड सायन्स, मग त्यामध्ये इंजिनिअरिंग, मेडिकलचे सब्जेक्ट येणार। तसं एक सब्जेक्ट डिस्ट्रीब्युशन असते। तर आपला हा जो सोशोलॉजी आहे, हा जो समाजशास्त्र आहे, हा एक सोशल सायन्स आहे। म्हणजे हा काय करणार? तर हा सोसायटीचा स्टडी करणार, म्हणजे सोशल आस्पेक्टचा स्टडी करणार। हे क्लिअर झालं? मग आता हे सोशल सायन्स आहे, तर नेमकं हे सोसायटीच्या कोणत्या गोष्टीवर फोकस करणार आहे? तर बघा, आता नावामध्येच तुम्हाला लक्षात येणार, आपण काय म्हणतोय? समाजशास्त्र। म्हणजे नावातच काय दिलेलं आहे, तर एक शब्द आहे तो म्हणजे समाज, आणि दुसरा शब्द आहे तो म्हणजे शास्त्र। तर शास्त्र हा काय असते? जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करतो तर त्याला आपण काय लावणार? शास्त्र। प्लस त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास कसा असायला पाहिजे? तर हा अभ्यास वैज्ञानिक पद्धतीने असायला पाहिजे। म्हणजे तेथं केवळ तत्वज्ञान आहे, केवळ फिलॉसॉफिकल पार्ट आहे, किंवा जे अवेलेबल लिटरेचर आहे, म्हणजे जेवढे उपलब्ध साहित्य आहे, मग त्यामध्ये वेगवेगळ्या कादंबरी येणार किंवा पुस्तकं येणार जे रिनाऊड लोकांनी लिहून ठेवलेले आहेत। तर अशा एका थेरी बेस्डवर कुठलाही अभ्यास न करता किंवा फिलॉसॉफिकल बेसवर कुठलाही अभ्यास न करता सायंटिफिक मेथडचा अप्लाय करून एखाद्या गोष्टींचा जेव्हा अभ्यास केला जातो, वैज्ञानिक पद्धतीचा प्रॉपर यूज करून जेव्हा एखाद्या गोष्टीचा अभ्यास केला जातो, तेव्हा त्याला शास्त्र हे लागत असते। मग आता मला सांगा, शास्त्राच्या पुढे काय दिलेलं आहे? दॅट इज समाज। म्हणजेच काय? तर सिंपल नावावरून लक्षात येणार तुमच्या की समाजाचा अभ्यास म्हणजेच काय? समाजशास्त्र। पण हा अभ्यास कसा असणार आहे? तर हा अभ्यास असणार आहे वैज्ञानिक पद्धतीने।
म्हणजेच बघा, आपल्याला समाजाचा अभ्यास तर करायचा आहे, समाजाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे की समाजाचे वैशिष्ट्य काय आहे, त्यांचे गुणधर्म काय आहे, हा समाज कार्य कसा करतो, मग यामध्ये वेगवेगळे स्तर झाले आहे का, याचं वर्गीकरण झालं आहे का, तर ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण अभ्यास करताना कुठल्या पद्धतीने करायचा आहे, तर तो म्हणजे वैज्ञानिक पद्धतीने, सायंटिफिक मेथड अप्लाय करून आपल्याला सोसायटीचा अभ्यास करायचा आहे. मग असं शास्त्र जे समाजाचं वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करतो त्याला आपण काय म्हणणार, तर त्याला म्हणणार समाजशास्त्र. म्हणजेच तुम्ही हा जर सब्जेक्ट घेतला तर तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे, तुम्हाला समाजाचा अभ्यास करायचा आहे. आणि कोणत्या पद्धतीचा वापर करून करायचा आहे, तर वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून तुम्हाला समाजाचा अभ्यास करायचा आहे. मग आता हे तुम्हाला एक लक्षात आलं. पण त्यानंतर मग महत्त्वाचा मुद्दा ठरतो की बघा, मी वारंवार फोकस करते समाजावर की समाजाचा अभ्यास करायचा आहे, समाजाचा अभ्यास करायचा आहे. पण मला सांगा, समाज ही जी टर्म आहे, ही जी टर्मिनॉलॉजी आहे, तर ती एक वाईड आहे, जनरलाइज्ड आहे. समाज ही की छोटी गोष्ट आहे का, एखादी छोटी वस्तू आहे का, नाही. तर समाज ही एक मोठी गोष्ट आहे. म्हणजे बघा, संपूर्ण देशांची लोकसंख्या, तर संपूर्ण देशाच्या लोकसंख्येलाही आपण समाज म्हणतो. जसं आपण भारतीय समाज म्हणणार, अमेरिकन समाज म्हणणार, मग त्याच पद्धतीने राज्यांच्या येणार, त्याच पद्धतीने एखाद्या शहरांची पण येणार, किंवा एखादी पर्टिक्युलर सपोज आता आपली ही जी अकॅडमी आहे विदर्भ आयएस अकॅडमी, तर विदर्भ आयएस अकॅडमीचा समाज असं पण मी म्हणणार. म्हणजे समाज हा जो शब्द आहे, तर समाज या शब्दाचा स्कोप जो आहे तो वाईडर आहे. म्हणजे हा मोठ्यात मोठा पण असू शकते किंवा हा छोट्यात छोटा पण असू शकते. मग अशा वेळेस एक्झॅक्टली आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे किंवा अभ्यास करताना कोणत्या गोष्टींवर फोकस करायचा आहे हे देखील महत्त्वाचे आहे. मग त्यामुळेच बघा, समाजाचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाच्या घटकांवर आपण फोकस करतो. तर ते घटक कुठले कुठले आहे, तर मला सांगा, आता कुठल्या एक समाज असेल, ठीक आहे, तर आता या समाजाला इतिहास असेल का, तर बिलकुल असेल. जर का तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं प्रेझेंट समजून घ्यायचं असेल की प्रेझेंटमध्ये त्या गोष्टीचे कुठले फायदे आहेत, त्या गोष्टीचे कुठले नुकसान आहे, किंवा कुठले परिणाम करणाऱ्या गोष्टी आहेत, नकारात्मक बाबी कुठली आहे, सकारात्मक बाबी कुठली आहे, किंवा एक्झिस्टिंगमध्ये ज्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत तर त्या अशाच पद्धतीच्या, अशाच स्वरूपाच्या का आहेत, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असलं तर आपल्याला आधी पास्ट माहीत असणं गरजेचं असते की पास्टमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी झालेल्या आहे, कशा पद्धतीने झालेल्या आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं असते. त्याने करून आपण प्रेझेंट समजून घेऊ. येत्या लक्षात. मग यासाठी काय महत्त्वाचं आहे, तर तो म्हणजे इतिहास. त्यामुळे बघा, आपल्याला सिलेबसमध्ये पण इतिहासाला फार महत्त्व आहे की तुम्हाला सध्याच्या प्रॉब्लेमला जर टॅकल करायचं असेल तर तो प्रॉब्लेम कसा तयार झाला किंवा तो प्रॉब्लेम कसा सस्टेंड होतोय, अजूनही तो प्रॉब्लेम का आहे सोसायटीमध्ये किंवा इन जनरल, तर त्यासाठी तुम्हाला इतिहासाचं नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे हिस्ट्रीचा काही पोर्शन आपल्याला इथे स्टडी करायचा आहे. त्यानंतर भूगोल आणि समाज यांचं काही रिलेशन असते का, तर बिलकुल असते. कुठल्याही समाजाची ओळख असते त्या समाजाचं कल्चर, त्या समाजाची संस्कृती, आणि संस्कृती डिफाईन होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा फॅक्टर ठरतो तो म्हणजे भूगोल. म्हणजे आपली जी बोलीभाषा आहे, आपले जे फूड हॅबिट आहे, आपण कशा पद्धतीचं अन्न ग्रहण करतो किंवा जेवणामध्ये आपले कोणत्या कोणत्या गोष्टी असतात. त्यानंतर आणखी म्हणजे बघा, आपले क्लोदिंग पॅटर्न, म्हणजे आपले कपडे परिधान करण्याची जी पद्धत आहे तर ती कशा प्रकारची आहे, किंवा ह्या ज्या डे टू डे लाईफच्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात, तर ह्या सर्व गोष्टी कशाशी रिलेटेड असतात, भौगोलिक घटकांशी. म्हणजे भूगोलमध्ये बघा की तुम्ही किती टेम्परेचर असणाऱ्या प्रदेशामध्ये राहताय, तुम्ही वाळवंटी प्रदेशामध्ये राहताय का, किंवा तुम्ही एकदम थंड प्रदेशांमध्ये राहताय का, किंवा वातावरण दमट आहे का, या सर्वांवरून तुमचं कल्चर डिफाईन होत असते. त्यामुळे आपल्याला भूगोलाचा अभ्यास करणं देखील महत्त्वाचं आहे. म्हणजेच भौगोलिक घटक हा देखील आपल्याला कन्सिडर करावा लागणार. मग त्याचप्रमाणे मला सांगा, जर का समाजाला सस्टेन राहायचं आहे, समाजाला टिकून ठेवायचं आहे, म्हणजेच लोक टिकून राहायला पाहिजे, तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं असते ते म्हणजे अर्थ, दॅट इज इकॉनॉमी, म्हणजेच पैसा. त्या लक्षात. मग याच्यामध्ये अर्थशास्त्र किंवा आर्थिक गोष्टी किंवा आर्थिक घडामोडी हा पण समाजाचा मेजर घटक येणार. इवन तुमचे आर्थिक घडामोडी कशा आहे, तुमची अर्थव्यवस्था कशावर डिपेंड आहे, आणि त्यानुसार तुमच्या जो समाज असतो त्या समाजाची आयडियोलॉजी तयार झालेली असते, त्या समाजाच्या कल्चरचा हा पण एक पार्ट असतो. त्यामुळे अर्थशास्त्र हा देखील समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा आपण म्हणतो ना की आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीची आहे, किंवा आता बघा रिसेंटली
म्हणजे अगदी कालच बजेट जाहीर झालं सेंट्रल गव्हर्नमेंटचं. मग ते बजेट जाहीर झालं तर मला सांगा त्या बजेटचा आणि सोसायटीचा, समाजाचा काहीही संबंध नव्हता का? तर बिलकुल होता. ते जे बजेट आहे ते सोसायटीसाठीच केल्या गेलं आहे, समाजातील लोकांसाठीच केल्या गेलं आहे. त्यावरनं ठरणार की समाजातील लोकांना रोजगार किती मिळणार. रोजगार मिळाला तर समाजातील लोकांकडे पैसा राहणार, आणि पैसा जर का राहिला तर त्यांची लाईफस्टाईल चेंज होणार, त्यांचं कल्चर चेंज होणार. येत्या लक्षात? म्हणजेच इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली इकॉनॉमी हा पण इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याच पद्धतीने बघा, आता हे सर्व होत असताना एखाद्या समाजामध्ये रूल्स आणि रेग्युलेशन इम्पॉर्टंट आहे की नाही, किंवा प्रत्येक डिसिजन इम्पॉर्टंट आहे की नाही. म्हणजेच त्यासाठी राज्यशास्त्र हा घटक देखील इम्पॉर्टंट आहे. येत्या लक्षात? म्हणजे आपण काय डिस्कस करतोय, तर आपण समाजाचे घटक डिस्कस करतोय की एक्झॅक्टली समाजाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे कशाचा अभ्यास करायचा आहे, तर समाजामध्ये जे विविध घटक असतात त्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. आणि समाजाचे घटक कुठले कुठले असतात मग, तर इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, त्याच पद्धतीने तत्वज्ञान. म्हणजे धर्माचा महत्त्वाचा रोल असते कुठल्याही सोसायटीमध्ये, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यानंतर रिसेंट म्हणजे तंत्रज्ञान. जर का सायन्सची डेव्हलपमेंट झाली आहे तर आता डे टू डे लाईफमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक रिलिजनमध्ये किंवा प्रत्येकाच्या फिलॉसॉफीमध्ये सायन्सचा मेजर रोल झालेला आहे. किंवा आजकाल आपण असंही म्हणू शकतो की सायंटिफिक ॲडव्हान्स किंवा सायंटिफिक टेक्नॉलॉजिकल जे ॲडव्हान्स होत आहे किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी ज्या येत आहे त्यामुळे कल्चरल चेंज होतो आहे, सोसायटी चेंज होत आहे. तर त्यामुळे हे जे रिसेंट ज्या डेव्हलपमेंट झालेले आहे हे देखील आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. तर आता बघा, जेव्हा तुम्ही समाजशास्त्र हा ऑप्शनल सिलेक्ट करता तर समाजशास्त्रामध्ये एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करायचा आहे. पण तुमचा फोकस कशावर असणार आहे, तर तुमचा फोकस हा सर्व सामाजिक घटकांवर असणार आहे. म्हणजेच तुम्हाला या सर्व घटकांचा अभ्यास हा 1 by 1 करायचा आहे. तर आय होप की तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू आलेला असेल की एक्झॅक्टली तुम्हाला अभ्यास कशाचा करायचा आहे. पण त्याआधी बघा, मी तुमच्याशी सिलेबस डिस्कस करतानाच आहे तर तेव्हा तुमच्या लक्षात येणार. पण त्याआधी बघा की आपण सोशोलॉजी ऑप्शनल सिलेक्ट केल्यावर आपल्याला कुठला फायदा होऊ शकतो, किंवा सोशोलॉजी ऑप्शनलचे फायदे काय काय आहेत बघा. आता कुठलाही ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करत असताना सर्वात आधी तर मी तुम्हाला एक क्लॅरिफाय करते की कुठलाही सब्जेक्ट चांगला किंवा वाईट नसतो. त्यामुळे आपण जनरली काय बोलतो सिलेक्शनच्या वेळेस की मला सांगा की कुठला ऑप्शनल सब्जेक्ट हा चांगला आहे किंवा कुठला सब्जेक्ट चांगला आहे. तर बघा, तुम्हाला जे 24 सब्जेक्ट दिलेले आहेत तर ते सर्व सब्जेक्ट चांगले आहेत. प्रत्येक सब्जेक्टाचं त्यांच्या स्पिअरमध्ये एक पर्टिक्युलर असं इम्पॉर्टन्स आहे. त्यामुळे वाईट आणि चांगला हा मुद्दा नाही आहे. मुद्दा काय आहे की आपल्याला असा एक विषय सिलेक्ट करायचा आहे जो आपल्यासाठी फायदेशीर राहणार आहे. आता ॲज अ स्टुडंट फायदेशीर असणं म्हणजे काय, तर सिम्पल आहे. ॲज अ स्टुडंट सब्जेक्ट फायदेशीर असणं म्हणजे फोकस कशावर होणार, मार्क्सवर. मग असा सब्जेक्ट जो तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देणार किंवा ज्यामध्ये तुम्ही कमीत कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त मार्क सिक्युअर करू शकतात, अशा सब्जेक्ट हा आपल्यासाठी फायद्याचा असणार. आणि असा सब्जेक्ट हा आपल्यासाठी काय असणार, चांगला असणार. म्हणजे हाय स्कोरिंग सब्जेक्ट हा आपल्याला कामाचा आहे. पण आता मला सांगा, कुठल्याही सब्जेक्टमध्ये जर का स्कोर तुम्हाला चांगला घ्यायचा आहे तर यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, तर यासाठी इम्पॉर्टंट आहे हे फॅक्टर जे आपण आता 1 by 1 डिस्कस करणार आहेत. बघा, सर्वात आधी काय आहे, सर्वात आधी म्हणजे सोशोलॉजी हा अत्यंत विद्यार्थीप्रिय सब्जेक्ट आहे असं आपण म्हणतो. जर तुम्ही याआधी UPSC, आता बघा MPSCचं पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येत आहे, तर त्यामुळे आपण MPSCचा जास्त रेफरन्स आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे आपण UPSCचा रेफरन्स घेऊ. म्हणजे UPSCला ऑप्शनल सब्जेक्ट असतात. आता त्या ऑप्शनल सब्जेक्टपैकी UPSCमध्ये सोशोलॉजी जो सब्जेक्ट आहे हा अतिशय जास्त फेमस आहे. म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम स्टुडंटचा ऑप्शनल सब्जेक्ट हा सोशोलॉजी दिसला किंवा ते सोशोलॉजी घेतात असं दिसणार. किंवा पहिले टॉप 10 ज्या रँकिंग आहे तर त्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला 2 ते 3 कॅन्डिडेटचे ऑप्शनल हे सोशोलॉजी दिसणार. त्यामुळे अत्यंत हा फेमस आहे. मॅक्झिमम स्टुडंट सोशोलॉजी ऑप्शनल घेतात. मग का घेतात, कारण काहीतरी बेनिफिट असेल म्हणूनच घेतात. मग हे बेनिफिट कुठले आहे, तर बघा, पहिलं म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम स्कोर सिक्युअर करता येते, जास्तीत जास्त गुण घेता येतात. मग हे का घेता येते, कारण याचं सर्वात इम्पॉर्टंट कारण आहे ते म्हणजे याचा जो सिलेबस आहे तो कमी आहे. बघा, आता आपण सिलेबस डिस्कस करतोयच, तर यामध्ये सिलेबसचा मॅटर काय आहे मला सांगा. जर का कुठल्याही सब्जेक्टचा सिलेबस छोटा असेल
तर सिलेबस छोटा आहे तर त्यामुळे काय होणार बघा, सिलेबस जर का कमी आहे किंवा छोटा आहे तर त्यामुळे काय होणार, तुमचं जे इनपुट असते, इनपुट म्हणजे काय की तुम्ही अभ्यास करतायत, तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करून घेतायत, येत्या लक्षात, तुम्ही नोट्स काढत आहे, तर हे जे तुमचे इनपुट आहे तर या इनपुटला तुमचा टाइम जो आहे किंवा वेळ जो आहे तो कमी लागणार, कारण ऑलरेडी सिलेबस छोटा आहे त्यामुळे तो सिलेबस कव्हर करण्यामध्ये, नोट्स काढण्यामध्ये, कन्सेप्ट क्लिअर करण्यामध्ये, ह्या सर्व गोष्टींमध्ये वेळ कमी लागणार. आता जर का तुमचा वेळ कमी लागतोय म्हणजे तुमच्याकडे वेळ उरतोय काही, तर त्या वेळामध्ये तुम्ही रिव्हिजन करू शकता, राईट. म्हणजेच काय की 3 दिवसांमध्ये सपोज तुमचं एक युनिट क्लिअर झालं तर उरलेले जर का 2 दिवस असेल तर तुम्ही परत या 2 दिवसांमध्ये एका युनिटची कंप्लीट रिव्हिजन करू शकणार. प्लस तुमच्याकडे वेळ जर का मॅक्झिमम आहे आणि तुमची रिव्हिजन पण व्यवस्थित होते, याचाच अर्थ काय की तुम्ही आन्सर रायटिंग जास्तीत जास्त करू शकता, कारण तुमचा वेळ जो आहे तो कन्सेप्ट क्लिअर करण्यामध्ये, नोट्स काढण्यामध्ये कमी जातोय. मग उरलेला जो वेळ आहे तर उरलेल्या वेळामध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करण्याकरता जास्त स्कोप असतो, तिथे तुम्ही जास्तीत जास्त मेहनत करू शकता. आणि मला सांगा, जर का तुमची आन्सर रायटिंग पण व्यवस्थित होते, तुमची रिव्हिजन पण व्यवस्थित होते, तर अल्टिमेटली तुम्ही काय करणार, मेन्समध्ये मार्क्स जे आहेत ते मॅक्झिमम स्कोर करणार. येत आहे लक्षात. म्हणून याला काय म्हटलं जातात, गुड स्कोरिंग ऑप्शनल. म्हणजेच काय की यामध्ये स्कोर जास्तीत जास्त येण्यामागचं कारण हे आहे की एक तर काय आहे, सिलेबस कमी आहे, अवाका कमी आहे विषयाचा, आणि अवाका कमी असल्यामुळे आपला जास्तीत जास्त वेळ हा कन्सेप्च्युअल क्लिअरिटीमध्ये किंवा वेगवेगळे रेफरन्स बुक स्टडी करण्यामध्ये किंवा वाचण्यामध्ये, नोट्स काढण्यामध्ये वेळ कमी इन्व्हेस्ट होतो. आणि हा वेळ कमी असल्यामुळे आपण मॅक्झिमम रिव्हिजन करू शकतो, आन्सर रायटिंग करू शकतो, आणि त्यामुळे अल्टिमेटली आपला स्कोर काय होतो, इम्प्रूव्ह होतो. मग आता सिलेबस कमी आहे म्हणजे नेमकं काय आहे, तर बघा, सोशिओलॉजीचा जो सिलेबस आहे तो वेल डिफाईन आहे. म्हणजे आयोगाने जे सिलेबस दिले आहे त्यामध्ये प्रॉपरली युनिट वाईज त्यांनी सिलेबस दिले आहे, जेव्हा की काही ऑप्शनल सब्जेक्ट असे आहे की त्यांचे सिलेबस प्रॉपरली डिफाईन केलेले नाही आहे, इव्हन ब्रॉड सिलेबस डिफाईन आहे. पण असं केस जे आहे ही सोशिओलॉजीच्या बाबतीत नाही आहे, त्यांनी प्रॉपर सिक्वेन्शियली युनिट अरेंज करून तुम्हाला दिलेले आहे. तर दोन्हीही पेपरला प्रत्येकी तुम्हाला केवळ 10 युनिट आहे. म्हणजे पेपर 1ला 10 युनिट आहे आणि पेपर 2ला देखील 10 ते 11 युनिट आहे. म्हणजे एवढा छोटा सिलेबस या ऑप्शनलचा आहे. त्यानंतर बघा, मग आता हे जर का होतोय ऑप्शनलबद्दल, तर तुम्ही आणखी एक कन्सेप्ट ऐकलेला असेल याआधी, ओव्हरलॅपिंग सिलेबस बघावा लागतो. आता हा ओव्हरलॅपिंग सिलेबस म्हणजे काय, तर बघा, ऑप्शनलचा अभ्यास करत असताना त्या सब्जेक्टचा अभ्यास इतर GS मध्ये कुठे आपल्याला कामाला येतोय का, किंवा त्यांचा अभ्यास आणि GS मधल्या सब्जेक्टचा अभ्यास हा सेम आहे का, हे आपल्याला बघायचं असते. जर का हे सेम असेल तर त्याला म्हणतात ओव्हरलॅपिंग सिलेबस. मग असा ओव्हरलॅपिंग सिलेबस असल्याने काय होणार आहे, तर बघा, ओव्हरलॅपिंग सिलेबस जर का असेल तर आपला जो अभ्यास आहे तो आपल्या बाकी सब्जेक्टसाठी कामात पडतोय, म्हणजेच कमी वेळेत आपला जास्तीत जास्त अभ्यास होतो. ठीक आहे. मग हा कुठे कुठे ओव्हरलॅप होते सोशिओलॉजीचा सिलेबस, तर बघा, मुलाखतला उपयोगी पडणार. कारण तुम्ही मला एक सांगा, तुम्ही एक अधिकारी होणार आहेत आणि अधिकारीचं काम काय असते, जनरल जर तुम्हाला विचारलं झालं तर जनरल फंक्शन काय असते, तर आपण म्हणतो ना की मला समाजाची सेवा करायला अधिकारी व्हायचं आहे, असं जनरली म्हणतो ना आपण की समाजासाठी काम करायचं आहे. मग मला सांगा, तुम्हाला जर समाजाची सेवा करायची आहे किंवा समाजासाठी काम करायचं आहे, तर अशा केसमध्ये तुम्हाला समाज म्हणजे नेमकं काय, त्याचे घटक कुठले कुठले आहे, समाजामध्ये एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे याची माहिती असणं गरजेचं आहे की नाही. म्हणजे एकंदरीत तुम्हाला समाजाबद्दल ज्ञान असणं माहिती आहे की नाही, तर बिलकुल आहे. तर त्यामुळे बघा, जेव्हाही आपण इंटरव्ह्यू देतो तर तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन हे सोसायटी बेस्ड विचारले जातात, जे सोसायटीला कनेक्ट करतात किंवा जे सोसायटीशी रिलेट असतात त्यावर तुम्हाला क्वेश्चन असतात. सपोज शेतकऱ्यांची आत्महत्या आहे, आता हा कुठल्याही इतर सब्जेक्टमध्ये असो किंवा नसो पण तुम्हाला विचारल्या जाणार. त्यानंतर कुठेतरी मॉब लिंचिंग होतीये तर त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार, किंवा एखादी आपत्ती आली तर त्या म्हणजे डिझास्टर आला तर त्यावर प्रश्न विचारले जाणार, किंवा एखादं वुमन एम्पॉवरमेंटसाठी सरकार जर एखादी योजना घोषित करताय, म्हणजे रिसेंटली लाडकी बहीण योजना ही खूप गाजते सोसायटीमध्ये, मग त्यावर प्रश्न विचारणार. हे का विचारल्या जातात, कारण हे समाजासाठी काम करायचं असतं किंवा समाजाशी कुठेतरी लिंक असतात. मग मला सांगा, हेच असे सर्व जे इश्यू आहेत किंवा हे मुद्दे आहे हे आपल्याला सोशिओलॉजीमध्ये स्टडी करायचे असते. म्हणजेच इनडायरेक्टली काय, तर इनडायरेक्टली तुमचे इंटरव्ह्यू पण काय होणार, कव्हर होणार, किंवा इंटरव्ह्यूसाठी तुम्ही थोडेफार प्रिपेअर होऊ शकता सोशिओलॉजी ऑप्शनलमुळे.
तो तुम्हाला फायद्याचा ठरतो. नेक्स्ट बघा आणखी काय महत्त्वाचं आहे, तर आणखी महत्त्वाचं आहे या चारही GSला उपयोगी आहे. आता हे चारही GSला उपयोगी कसं आहे, तर बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की आपल्याला समाजाच्या घटकांचा अभ्यास करायचा आहे, राईट. आता समाजाच्या घटकांचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर समाजाचे घटक कुठले कुठले होते, तेच घटक होते जे तुम्हाला GSचे सब्जेक्ट आहेत. बघा इथे मला सांगा, तुम्हाला हिस्ट्री हा सब्जेक्ट आहे, तुम्हाला ज्योग्राफी सब्जेक्ट आहे, इकॉनॉमी आहे, पॉलिटी आहे, फिलॉसॉफी आहे, सायन्स अँड टेक पण आहे. तर हे ऑलरेडी जे 4 GS मध्ये तुम्ही स्टडी करतात हेच तुम्हाला सर्व गोष्टी कुठे स्टडी करायच्या आहे, सोशोलॉजीमध्ये करायचं आहे. म्हणजेच सोशोलॉजी हा एक असा ऑप्शनल सब्जेक्ट आहे जो कम्प्लिटली ओव्हरलॅप्ड आहे थ्रू तुमच्या एसे पेपर टू इंटरव्ह्यू पर्यंत. म्हणजे इव्हन इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्हाला सोशल इश्यूवर क्वेश्चन विचारणार. त्यानंतर तुम्हाला माहीत असेल की जेव्हा आपल्याला निबंधाचा पेपर असतो एसे रायटिंग, तर एसे रायटिंगमध्ये कंपल्सरी एक टॉपिक हा सोशल इश्यूच्या रिलेटेड असतात. अशा वेळेसही तुम्हाला सोशोलॉजी कामात येणार. आणि त्यानंतर हे जे 4 GS आहे, इव्हन इथिक्स, तर इथिक्स देखील तुम्हाला सोशोलॉजीमध्ये आहे. कारण इथिक्स पण कशावर अप्लाय होते, सोसायटीवर. सोसायटीचे इमोशन्स कसे आहेत, सोसायटीमध्ये किती सिंपती असायला पाहिजे, इम्पती असायला पाहिजे. एखादी आपण जर का योजना लॉन्च करतोय तर सोसायटीची मेंटॅलिटी कशी आहे, मग त्यांना एकदम जर का आपण ड्रास्टिक चेंज आणतोय तर ती कशी रिॲक्ट करणार आहे सोसायटी. या सर्वांचा अभ्यास आपल्याला ऑलरेडी सोशोलॉजीमध्ये आहे. आणि सेम अभ्यास आपल्याला इथिक्समध्ये देखील आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला एसेपासनं तर तुमच्या इंटरव्ह्यूपर्यंत प्रत्येक ठिकाणी सोशोलॉजी हा कामात येणार आहे. म्हणजेच सोशोलॉजीमध्ये केलेला अभ्यास हा तुम्हाला इकडे उपयोगात येणार आहे आणि इकडे केलेला अभ्यास हा तुम्हाला कुठे कामात येणार आहे, सोशोलॉजी ऑप्शनलच्या वेळेस कामात येणार. ठीक आहे. बघा आणखी महत्त्वाचं म्हणजे आता एकतर सिलेबस कमी आहे, प्लस जर का तुम्ही UPSCचे, आपण UPSC बद्दल बोलतोय, UPSCचे आतापर्यंत जेवढेही सोशोलॉजीचे पेपर झाले, मेन्स पेपर, ते जर का तुम्ही एकदा बघितले तर तुमच्या लक्षात येणार की हा जो पेपर आहे हा प्रेडिक्टेबल आहे. प्रेडिक्टेबल म्हणजे काय, तर तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. बघा तुम्ही जर का 4, 5 किंवा 6 वर्षांचे PYQ चेक केले तर तुमच्या लक्षात येणार की काही टॉपिक्स असे आहेत किंवा काही थिंकर्स असे आहेत की त्यांच्यावर वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत. आणि हे मी UPSCच्या बाबतीत बोलते. आता UPSCमध्ये एकच एक टॉपिक रिपीट होणं किंवा तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिक कुठले आहे हे प्रेडिक्ट करणं ही फार मोठी गोष्ट असते. जनरली हे UPSCमध्ये होत नाही, पण हे सोशोलॉजीच्या बाबतीत आहे. तर तुम्ही स्वतः चेक करा. जर गेल्या 5 ते 6 वर्षा आधीचे पेपर, त्यामध्ये तुम्हाला लक्षात येणार की काही थिंकर असे आहे किंवा काही टॉपिक्स असे आहेत किंवा काही युनिटचे काही पर्टिक्युलर टॉपिक्स असे आहे की त्यावर वारंवार क्वेश्चन विचारलेले आहे. म्हणजेच काय, ते यांनी काय येते की यांनी आपल्याला एक अंदाज घेता येतो की आपल्यासाठी इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले आहे, म्हणजे जेणेकरून आपण ते स्किप करता कामा नये. आणि त्यामुळे काय, ते एक स्टॅबिलिटी येते त्या सब्जेक्टला. स्टॅबिलिटी म्हणजे काय की एकदम एका बघा, जर का अनप्रेडिक्टेबल क्वेश्चन असेल तर अभ्यास करताना स्टॅबिलिटी राहत नाही. आपल्याला लक्षात येत नाही की कुठला टॉपिक मला जास्त व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे, कुठला टॉपिक मी स्किप करू शकतो का किंवा करू शकते का, हे आपल्याला कळत नसते. यामध्ये आपली निश्चितता नसते. पण जर का पेपर प्रेडिक्टेबल असेल, तुम्ही इम्पॉर्टंट टॉपिक आयडेंटिफाय करू शकत असेल, तर यामुळे अभ्यासामध्ये पण एक स्टॅबिलिटी येते. कारण तुम्हाला कुठेतरी बॅकअप द माइंड माहीत असते की अच्छा हे टॉपिक फार इम्पॉर्टंट आहे, हा थिंकर फार इम्पॉर्टंट आहे. आणि अल्टिमेटली तुमची प्रिपरेशन पण काय होते, इन्हान्स होते. तर हा एक फॅक्टर आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, ऑप्शनल म्हटलं की काय येतात, विचारवंत. आता हे जनरली एक मार्केटमध्ये हवा असते की ऑप्शनलमध्ये विचारवंत जे आहेत, थिंकर्स, हे फार इम्पॉर्टंट असतात. थिंकर्सच्या थिअरी जे आहेत ते फार डिफिकल्ट असतात. त्याचे कन्सेप्ट फार क्लिअर पाहिजे असते. त्यांचे जे पर्स्पेक्टिव्ह आहेत, दृष्टिकोन, ते फार महत्त्वाचे असतात. हे तुम्ही ऐकलं असणार. तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशोलॉजीमध्ये हे जे विचारवंत आहे, हे विचारवंत आपल्याला फार लिमिटेड दिलेले आहे. म्हणजेच पेपर 1 मध्ये तुम्हाला 6 विचारवंत आहे आणि पेपर 2 मध्ये पण जवळपास तुम्हाला 6 ते 7 विचारवंत आहे. आणि यांच्या ज्या थिअरी दिलेल्या आहे त्या देखील आयोगाने डिफाईन केलेल्या आहे. म्हणजे असं नाही की केवळ नाव देऊन तुम्हाला म्हटलं की अच्छा यांच्या मग तुम्ही सर्व थिअरी रीड करा, नाही. त्यामध्ये पण स्पेसिफिकली त्यांनी मेन्शन केलं आहे की सपोज हे एक थिंकर आहे तर त्यांच्या या 3 ते 4 थिअरी तुम्हाला करायच्या आहे. म्हणजे इतका वेल डिफाईन सोशोलॉजीचा सिलेबस आहे. ठीक आहे.
आणि बघा त्यानंतर याचं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चालू घडामोडी आधारित प्रश्न देखील येतो. आता बघा जेव्हा आपण करंट अफेअर करतो तर करंट अफेअरमध्ये सोशल इश्यू येतात आणि हेच सोशल इश्यू हेच करंट अफेअर आपल्याला कशासाठी करायचं असते, सोशोलॉजीसाठी करायचं असते. म्हणजे बघा आपला पेपर 2 जो आहे भारतीय समाज, तर हा पेपर 2 मध्ये आपल्याला करंट अफेअर अत्यंत महत्त्वाचं असते की रिसेंट समाजामध्ये काय सुरू आहे हे आपल्याला माहीत असणं फार आवश्यक असते. आणि यासाठी मग तुम्हाला कुठलं दुसरं किंवा वेगळं करंट अफेअर करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या GS साठी जे करंट अफेअर करता किंवा तुमच्या GS साठी जे तुम्ही मॅगझिन मंथली मॅगझिन रेफर करतात त्यामध्ये सोशल इश्यूचे टॉपिक्स असतात. सोशल इश्यू हा पार्ट असतो ना आणि त्यामध्ये सर्व रिसेंटली सोशल इश्यू दिलेले असतात. तर तेच करंट अफेअर आपल्याला ऑप्शनलला देखील कामात येतात आणि अगदी सहज सिंपल असे करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारलेले दिसणार. आणि आता बघा ऑप्शनल सिलेक्शनच्या वेळेस जनरली आपलं कन्फ्युजन असते ते म्हणजे स्टडी मटेरियल. आणि बघा मराठीमधनं स्टडी मटेरियल उपलब्ध आहे की नाही, तर हा तर नेहमीच एक कन्फ्युजन पार्ट राहिलेला आहे की नाही, कुठे मिळणार, कुठलं चांगलं आहे. तर बघा आता जवळपास मार्केटमध्ये ऑप्शनल आणि पर्टिक्युलरली मराठीमधनं म्हणजे मराठी माध्यमांची पुस्तके सर्वीकडे उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे अभ्यास साहित्य नाही. आता आपल्याकडे हा जो इश्यू आहे किंवा आपण जे म्हणतो ना हा जो मुद्दा आहे तर हा आपल्यासाठी फारसा आता इम्पॉर्टंट राहिलेला नाही आहे. तर जवळपास सर्वच अकॅडमीचे रेफरन्स बुक मार्केटमध्ये आलेले आहे, मराठी माध्यमातनं आलेले आहे. तर तुम्हाला अभ्यास साहित्य जे आहे सोशोलॉजीचे ते इझिली अवेलेबल होणार. प्लस एवढंच नाही तर युनिव्हर्सिटी ज्या असतात ते युनिव्हर्सिटीमध्ये देखील समाजशास्त्र हा विषय असतो. तर तुम्ही अनेक वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे देखील पुस्तके किंवा बुक रेफर करू शकता. ठीक आहे, तर त्यामुळे हा देखील प्रॉब्लेम आता तुमच्याकडे नाही. तर तुम्हाला एकंदरीत बघा आता हे जे क्रायटेरिया मी तुम्हाला सांगितलेले आहे की जे कशासाठी अल्टिमेटली हेल्प करतायत, स्कोर इम्प्रूव्ह करण्यासाठी. म्हणजे तुम्हाला एकच गोष्ट लक्षात आली असणार, मी जर तुम्हाला समरी विचारली की ठीक आहे एवढं सगळं आपण बघितलं आतापर्यंत डिस्कस केलं तर तुम्ही काय कन्क्लुजन काढलं, तर तुमचं एक लक्षात येणार की सोशोलॉजी हा असा ऑप्शनल सब्जेक्ट आहे जो छोटा आहे. येत्या का लक्षात, तो सर्वच फॉर्ममध्ये छोटा आहे. म्हणजेच काय, सिलेबसच्या टर्ममध्ये पण तो छोटा आहे. सिलेबस जरी छोटा असला तरी तो सिलेबस पण ओव्हरलॅपिंग आहे. म्हणजे केलेला अभ्यास तुमचा वाया जात नाही आहे कुठेच. जर का पॉलिटी रिलेटेड कुठला टॉपिक्स तुम्ही रीड केला आणि सोशोलॉजीमध्ये जरी त्यावर क्वेश्चन नाही आला तरी हा अभ्यास वाया गेला का नाही, हा तुमच्या GS 2 मध्ये तुम्हाला कामातच येणार आहे. म्हणजे हायली ओव्हरलॅपिंग आहे. इव्हन एसेमध्ये कामात येणार, इंटरव्ह्यूमध्ये कामात येणार किंवा इकडे तुम्ही GS मध्ये जो अभ्यास करताय तोच तुम्ही सोशोलॉजीमध्ये यूज करताय. म्हणजे इन टर्म्स ऑफ सिलेबस म्हणा किंवा इन टर्म्स ऑफ ओव्हरलॅपिंग म्हणा, तर या सर्वांच्या वेनी किंवा प्रेडिक्टेबिलिटी म्हणा किंवा स्टडी मटेरियल म्हणा, सर्व पर्स्पेक्टिव्हनी जर विचार केला तर सोशोलॉजी हा वेल डिफाईन आहे. यामध्ये कुठलीही अनसर्टनिटी म्हणजे असे निश्चित नाही आहे कुठली गोष्ट, असा प्रकार नाही आहे. एक स्टेबल असा हा सब्जेक्ट आहे, छोटा आहे आणि सर्व गोष्टी डिफाईन केलेल्या आहे प्रॉपरली. त्यामुळे तुम्हाला गोंधळ होण्याचे चान्सेसच नाही आहे. तुम्हाला जर का सोशोलॉजीचा अभ्यास करायचा असेल तर बिलकुल तुमचा गोंधळ होणार नाही. तुमची इकडे तिकडे फिरायची गरज पडत आहे किंवा प्रत्येकाचं गायडन्स घेण्याची गरज पडत आहे किंवा मी कोणाला विचारू, अशा गोंधळात तुम्ही पडणारच नाही आहे. कारण ऑलरेडी आयोगाने किंवा याआधी झालेले PYQs आहे तर यावरूनच तुम्ही या सब्जेक्टला इझिली प्रेडिक्ट करू शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता. तर असा हा सिंपल सरळ बिलकुल जो कॉम्प्लेक्स नाही आहे, छोटा आहे, असा हा एक सोशोलॉजी ऑप्शनल सब्जेक्ट आहे. तर तुम्हाला मी बऱ्यापैकी आज इन्फॉर्मेशन दिलेली आहे या ऑप्शनलबद्दल. तर बघा आपल्या अकॅडमीमध्ये विदर्भ आयएस अकॅडमीमध्ये अमरावती येथे म्हणजे अमरावती येथील शाखेमध्ये आपण येणाऱ्या 29 जुलैपासनं दोन्हीही फॉर्ममध्ये म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्हीही फॉर्ममध्ये किंवा मोडमध्ये आपण समाजशास्त्राची बॅच सुरू करतोय. तर काही विद्यार्थी असे असतील की ज्यांना ऑफलाईन बॅच लावायची आहे तर ते ऑफलाईन लावू शकता आणि काही विद्यार्थी असे असतील की जे अमरावतीला येऊ शकत नाही त्यामुळे त्यांना ऑनलाईन मोडमधील बॅच हवे असेल तर ते ऑनलाईन मोडची बॅच देखील घेऊ शकतात. तर आपण एक बॅच आहे, तर ही बॅच कशी असणार आहे त्याबद्दल पण मी तुम्हाला थोडीफार माहिती देते. बघा एक कॉम्प्रेहेन्सिव्ह बॅच आपण लॉन्च केलेली आहे आणि म्हणूनच आपण हिला बॅच 3.0 म्हणतोय. बघा तुम्ही बॅनरवर बघितलेच असणार, जे वेगवेगळे बॅनर येत आहेत तर त्या बॅनरवर तुम्हाला बॅच 3.0 दिसणार. तर ही 3.0 म्हणजे काय, तर आपण यावेळेस जेव्हा आता ही नवीन बॅच सुरू करतोय तो एक कम्प्लीट पॅकेज देतोय तुम्हाला.
आता पॅकेज म्हणजे काय असणार आहे, ते एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच असणार आहे. ही बॅच जर तुम्ही एकदा जॉईन केली त्यानंतर तुम्हाला सप्लिमेंटरी कुठलीही गोष्ट करण्याची गरज पडणार नाही. कारण ऑप्शनलच्या सब्जेक्टसाठी किंवा ऑप्शनल प्रिपरेशनसाठी ज्या ज्या गोष्टींची गरज असतात त्या सर्व गोष्टी तुम्हाला या बॅचमध्येच इन्क्लूड केलेल्या आहे. मग आता या बॅचमध्ये काय काय मिळणार आहे तुम्हाला बघा. सर्वात महत्त्वाचं मी सांगते की येणारा 2025चा जो तुमचा पेपर असणार आहे किंवा 2025ची जी प्रिलिम असणार आहे त्याला आता फारसा वेळ राहिलेला नाही. त्यामुळे तुमच्यासाठी आता प्रत्येक महिना हा फार इम्पॉर्टंट आहे. मग अशा वेळेस तुम्हाला फारसं गुंतून न ठेवता लवकरात लवकर मोकळं करण्याचा किंवा लवकरात लवकर तुमचं ऑप्शनल प्रिपेअर करून तुम्हाला मोकळं करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. तर त्यामुळे आपण ही जी बॅच आहे ही बॅच दररोज 3 तास ठेवतो. म्हणजे रोज सोमवार ते शनिवार तुमची बॅच किती तास असणार आहे, 3 तास बॅच असणार आहे. यामध्ये 2 फॉर्म असते. म्हणजे बघा 1.5 तास असणार, त्यानंतर तुम्हाला मधात 10 ते 15 मिनिटांची गॅप असणार, परत 1.5 तास बॅच, तशी 3 तास बॅच असणार आहे. ही बॅच किती दिवस चालणार, तर ही बॅच 100 दिवस चालणार आहे. 100 डेज म्हणजे एकूण 100 दिवसांमध्ये तुमचा सोशोलॉजी ऑप्शनल तुम्हाला कंप्लीट करून दिलेलाच आहे. ठीक आहे. तर 100 दिवस दररोज 3 तास तुमची ही बॅच असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मधात 10 ते 15 मिनिटांचा ब्रेक असणार आहे. तर बघा सुरुवात कुठनं होणार, तर सुरुवात तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यावर. ठीक आहे. मग आता बेसिकमध्ये काय, तर हे बेसिक जे आहे हे क्लासमध्ये कव्हर केल्या जाणार. तर सुरुवातीला तुम्हाला NCERT 11th and 12th हे कव्हर करून दिल्या जाणार. म्हणजे आधी हे शिकवल्या जाणार. त्यानंतर बघा ओपन युनिव्हर्सिटीचे बुक्स जे आहेत ते आपण रेफर करतो जनरली ऑप्शनलसाठी. कशासाठी, असेच जे छोटे छोटे बेसिक टर्म्स आहेत ते क्लिअर करण्यासाठी. तर हे इग्नू म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आहे. त्यानंतर YCMOU आहे. तर हे जे ओपन युनिव्हर्सिटीच्या बुकमध्ये जे काही बेसिक कन्सेप्ट दिलेले आहे सोशोलॉजीचे जे आपल्या कामाचे आहे ते देखील यामध्ये कव्हर करून देण्यात येतील. म्हणजे तुमचं संपूर्ण बेसिक कव्हर केल्या जाईल. आणि हे बेसिक कव्हर केल्यानंतर मग तुमचे प्रॉपर जो आयोगाने दिलेला सिलेबस आहे त्या अकॉर्डिंग तुमची युनिट सुरू होतील. तर आधी आपण पेपर 1 घेणार आहे आणि पेपर 1 झाल्यानंतर मग तुमचं काय सुरू होणार, पेपर 2 सुरू होणार. राईट. मग आता सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे स्टडी मटेरियल. तर बघा आपल्या अकॅडमीचे 2 बुक आहे, म्हणजे सोशोलॉजीचे बुक आहे. तर सोशोलॉजीचे बुक तुम्हाला बॅचमध्ये दिल्या जातील. ठीक आहे. विदर्भ आयएस अकॅडमीचे समाजशास्त्राचे बुक आहेत ते तुम्हाला दिल्या जातील. प्लस कॉम्प्लिमेंटरी नोट्स तुम्हाला दिल्या जाईल. म्हणजे बघा जेव्हा क्लासमध्ये तुम्हाला एखादा टॉपिक शिकवला जातो तर तेव्हा एक्स्ट्रा जर काही गोष्टी असेल किंवा करंटली एखादी कुठला सोशल इश्यू झाला असेल किंवा न्यूज असेल जे आपल्या कामाची आहे तर अशा वेळेस ह्या कॉम्प्लिमेंटरी नोट्स ज्या आहे ह्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. आणि प्लस काही छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला क्लासमध्ये लिहून पण देण्यात येणार. म्हणजे असं एक इंटरॅक्टिंग सेशन आपलं हे असणार आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे करंट अफेअर. तर जनरली आपण काय करतो की तुम्ही मॅगझिनमधनं सोशल इश्यू कव्हर करा असं स्टुडंटला आपण नेहमी सांगतो. पण प्रत्येक स्टुडंट करते असं नाही किंवा वेगवेगळे मॅगझिन लोक रेफर करतात. तसं गोंधळ न ठेवता हे पण आपण क्लासमध्येच कव्हर करणार आहे. तर तुमचं सॅटर्डे संडे बॅच व्यतिरिक्त तुमचे करंट अफेअरचे सेशन पण होणार आहे. तर या करंट अफेअरच्या सेशनमध्ये फक्त मी तुमचं काय कव्हर करून देणार, सोशल इश्यू. म्हणजे सोशोलॉजी रिलेटेड करंट अफेअर पण कव्हर करून घेतल्या जातील अशी ही बॅच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲन्सर रायटिंग. तर बघा तुमचं जे पहिला दिवस आहे बॅचचा तर स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट डे तुम्हाला ॲन्सर रायटिंगवर फोकस करायचा आहे. तर बॅच कशी असणार आहे की तुम्हाला एक कन्सेप्ट क्लासमध्ये शिकवल्या जातोय आणि त्या कन्सेप्टवर लगेच तिथेच क्लासमध्येच तुमच्याकडून ॲन्सर पण लिहून घेत आहे. म्हणजे फोकस हा कशावर असणार आहे, ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिसवर. तर तुमचं बॅचमध्ये पण ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस करून घेतल्या जातील. तुम्हाला ॲन्सर रायटिंग कशी करायची असते वगैरे ते सर्व गोष्टी प्रॉपर होतात. म्हणजे ॲन्सर रायटिंगचे सेशन पण तुमचे होणार आहे. आणि हेच होत असताना तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस करताय की नाही, तुम्ही प्रॉपर अभ्यास करतायत की नाही हे असण्यासाठी आपण टेस्ट पण अरेंज करणार. मग टेस्ट कशा असणार, तर बघा युनिट वाईज टेस्ट असणार तुमच्या. एक युनिट झाला की टेस्ट, रायटिंग टेस्ट. तर अशा तुमच्या संडेला टेस्ट असणार. मग हे टेस्ट झाल्यानंतर युनिट वाईज टेस्ट झाल्यानंतर तुमचे पेपर वाईज टेस्ट असणार. तर ह्या ज्या पेपर वाईज टेस्ट असतात ह्या प्रॉपर असतात. जसा आयोगाचा पेपर असतो 3 तासाचा तसं. आणि हे झाल्यानंतर पेपर 2 ची टेस्ट, पेपर 1 टेस्ट, पेपर 2 टेस्ट आणि पूर्ण सिलेबस झाल्यानंतर मग आपण
टेस्ट सिरीज लॉन्च करतो. मग त्यामध्ये डेडिकेटेड 5 ते 6 टेस्ट तुम्हाला सोशोलॉजीच्या इन्क्लूड असतात आणि ते सर्व या बॅचमध्येच इन्क्लूड आहे. म्हणजे तुमची टेस्ट सिरीज जी आहे ती या बॅचमध्येच इन्क्लूड करून घेतलेली आहे आपण. तर तुमची टेस्ट होणार, तुमची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस होणार, तुमचं करंट अफेअर पण सर्व कव्हर करून घेतल्या जाणार आणि प्लस तुमचे जे स्टॅटिक पोर्शन आहे पेपर 1 आणि पेपर 2 तो देखील सखोल पद्धतीने घेतल्या जाणार. तर अशी एक बॅच आपण लॉन्च करतोय. तर ही एकदम अपडेटेड बॅच आहे. सर्व गोष्टी आपण यामध्ये इन्क्लूड केल्या. बघा, या आधी पण आपण बॅच कंडक्ट केल्या, पण त्या बॅचमध्ये आपण सर्व हे जे पॅकेजेस आहे हे वेगवेगळे देत होतो. म्हणजे आन्सर रायटिंग वेगळं पॅकेज होतं, तुम्हाला टेस्ट सिरीज जर पाहिजे असेल तर ते वेगळं होतं आणि स्टॅटिक पोर्शनची जी बॅच आहे ती वेगळी होती. पण यावेळेस आपण असं न करता त्याचे कम्प्लीट पॅकेज केलं आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच लॉन्च केली. तर या बॅचची फीज जी आहे तर फीज ठेवली आहे आपण 12,000. ठीक आहे, म्हणजे 12,000 रुपये तुमची फी असणार आहे. आता बघा, 12,000 रुपये या मिनिमम रेटमध्ये आपण फीज का देतोय, तर मी परत सांगते की तुमच्याकडे ऑलरेडी वेळ कमी आहे. त्यामुळे मॅक्झिमम स्टुडंट जे आहे ते जगलिंग पिरियडमध्ये होते की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न द्यायचा आहे 2024चं की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी करायचं आहे 2025चं. अजूनही काही स्टुडंट कन्फ्युजिंग मोडमध्ये आहेत. तर हे सर्व अनसर्टनिटीचा पिरियड होता. तर अशामध्ये ऑलरेडी तुम्ही गोंधळात असल्यामुळे तुम्हाला आमच्याकडून काहीतरी मदत व्हावी म्हणून आम्ही काय करतोय की तुम्हाला ऑप्शनल देतोय आणि सध्या त्याची फी पण आम्ही खूप मिनिमम ठेवली आहे की जेणेकरून जे विद्यार्थी आहे ज्यांना गरज आहे, ज्यांना खरंच गायडन्सची मार्गदर्शनाची गरज आहे, पण खूप जास्त फी असल्यामुळे ते मोठ्या मोठ्या जे कोर्सेस आहेत ते पण अवेल करू शकत नाही आणि त्यामुळे त्यांचा गोंधळ जो आहे तो आणखी वाढतोय. तर हे सर्व आम्ही टाळण्यासाठी आणि आमच्याकडून मदत होण्यासाठी एक मिनिमम फीज ठेवलेली आहे 12,000. पण मी तुम्हाला सांगते की ही जी आपली बॅच आहे 3.0 यामध्येच फी आपण एवढी ठेवलेली आहे 12,000 आणि यामध्ये आपण स्टुडंट ॲडमिशन पण लिमिटेड ठेवलेले आहे. म्हणजे बघा, जनरली आपण 30 स्टुडंट ठेवतो. ठीक आहे, तर ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही माध्यमांमधून आपण 30 स्टुडंट सिलेक्ट करणार आहे. फार जास्त स्टुडंट आपण यासाठी ठेवत नाही कारण प्रत्येकाला पर्सनल गायडन्स मिळावं, प्रत्येक स्टुडंटवर लक्ष राहावं. तर यासाठी आपण लिमिटेड सीट्स ठेवतो. तर 30 स्टुडंटची अशी बॅच असणार आहे. यानंतर मात्र अकॅडमीकडनं जेव्हा ही बॅच लॉन्च होणार ऑफलाईन किंवा ऑनलाईन तर त्यांची फी मात्र वाढवली जाणार. तर 12,000मध्ये मिळणारी अशी ही एकच बॅच आहे, बॅच 3.0. तर तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड असेल तर अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि काही विद्यार्थी असे आहे की ज्यांना ऑफलाईन बॅच लावायची आहे, ज्यांना ऑनलाईन बॅच लावायची आहे, तर मग त्यांचं टेस्ट आणि आन्सर रायटिंगबद्दल नेहमी एक डाऊट असतो की मग आम्ही आन्सर कसे लिहायचे, ते तुम्ही चेक करून देणार का. तर मी त्यांच्यासाठी सांगते, बघा, आपल्याकडे स्टुडंटचा एक ग्रुप फॉर्म केला जाते आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला काय करायचं असते की आन्सर लिहून ते आन्सर स्कॅन करून अकॅडमीला सेंड करायचं. ते सेंड केल्यानंतर आम्ही ते आन्सर चेक करणार, म्हणजे मी स्वतः आन्सर चेक करणार, फीडबॅक वगैरे लिहिणार आणि परत तुम्हाला ते सेंड करणार. तशा ऑनलाईन माध्यमातून तुम्ही आन्सर रायटिंग करू शकता आणि तुमच्या ज्या टेस्ट होतील तर त्या पण याच पद्धतीने ऑनलाईन मोडमध्येच टेस्ट होणार आहे. तर तुम्ही त्याबद्दल बिलकुल निश्चिंत राहायचं की आमची आन्सर रायटिंग होणार की नाही होणार. तुमच्याकडे प्रॉपर लक्ष दिलं जाणार आणि तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगितलं जाणार. तर आय रिली होप की आजच्या या सेशनमध्ये तुम्हाला सोशोलॉजी या ऑप्शनलबद्दल माहिती मिळालेली असेल. आणखी काही तुमचे डाऊट्स असतील, क्वेरीज असतील किंवा तुम्हाला बॅचबद्दल जाणून घ्यायचं असेल तर अकॅडमीचे नंबर दिलेले आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा किंवा खाली कमेंट केली तरी चालेल. धन्यवाद.